आपल्यापैकी बऱ्याच जणांना कानात हेडफोन घालून गाणी ऐकत रस्त्यावरून चालायची सवय असते। पिंपरीच्या आदित्यलाही येता जाता कानात हेडफोन घालून गाणी ऐकायची सवय होती, मात्र याच सवयीनं त्याचा घात केला। खरं तर आपल्या सगळ्यांसाठीच ही धोक्याची घंटा आहे। कानात हेडफोन घालून मोठ्या आवाजात गाणी ऐकत चालण्याची सवय कदाचित तुम्हालाही असेल, पण आदित्यवर बेतलेला हा प्रसंग बघून कानात हेडफोन घालून रस्त्यावर जायची आता तुमची हिंमत होणार नाही। घटना आहे पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीमधली। नेहमीप्रमाणे कॉलेज सुटल्यावर आदित्य घरी निघाला। सवयीनुसार त्याने कानात हेडफोन घातले आणि चालायला सुरुवात केली। पण वळसा घालून जाणाऱ्या रस्त्यापेक्षा रेल्वेचे रूळ ओलांडून जाणं त्याला अधिक सोयीचं वाटलं आणि इतक्यात लोहमार्ग ओलांडताना आदित्य कानात हेडफोन घालून गाणी ऐकत होता। त्यामुळे त्याला रेल्वेचा सोडा, रेल्वेच्या हॉर्नचाही आवाज ऐकू आला नाही आणि रेल्वेची त्याला धडक बसली। लोहमार्ग ओलांडतानाच असे प्रकार घडतात असं नव्हे, तर रस्ता ओलांडताना असेल अथवा वाहन चालवताना सर्रास हेडफोनवर गाणी ऐकण्यात आणि फोनवर बोलण्यातच चालक आणि रस्ता ओलांडणारे मग्न असतात। परिणामी यातून अपघात घडल्याचंच दिसून आलंय। आदित्यच्या अशा अचानक जाण्यानं त्याच्या मित्रांमध्ये सुद्धा घबराट पसरली आहे। त्याला ते स्वतःचं भान नव्हतं, फुल आवाज होता, हे असं नव्हतं पाहिजे। तर त्याने 2 मिनिटासाठी फक्त रेल्वे स्टेशनच्या तिथं तरी नाही का हेडफोन बंद करून चालव, मला म्हणायचं होतं। असं नाही की तू मोबाईल बंद करून जा, आता मोबाईल ही सध्याच्या जनरेशनमध्ये पाहिजेलच, महत्त्वाचं आहे। पण ते रेल्वे स्टेशनपाशी त्याचा गाणे ऐकण्याचा तो त्याने यूज तिकडं नव्हता करायला पाहिजे होता। बदलत्या काळानुसार विज्ञान पुढे चाललंय, आपण पण त्याच्यासोबत पुढे चालणं स्वाभाविकच आहे। पण त्या गोष्टींचा वापर कुठं करावा कुठं नाही करावा तेवढं आपल्याला समजलं पाहिजे। खरं तर गाणी ऐकण्याची आवड असणं हा एक चांगला छंद आहे, पण आपला हा छंद कुठं आणि कसा जोपासावा याचं भान प्रत्येकाला असायला हवं। नाहीतर आपला छंद आपल्याच जीवावर बेतेल आणि आयुष्याचं गाणं आपण कायमचं हरवून बसू। नाझिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड।